गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आजची ही आपली दुसरी कथा। विठ्ठलाला पैठणाहून येऊन एक सप्ताह लुटला होता। पूर्वीचा अल्लड व खेळकर विठ्ठल, मीराबाईंच्या मागे मागे राहून स्वयंपाकघरात लोडबोड करणारा विठ्ठल, सतत काहीतरी प्रश्न विचारून गोविंदपंतांना नको नको करणारा विठ्ठल, आळीतील मुले गोळा करून खेळ खेळणारा विठ्ठल कुठेतरी हरवला होता। विठ्ठलाच्या चेहऱ्यावरील अवखळ भाव आता लोप पावलेले होते। त्यामुळे मीराबाईंना काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते। आपला अवखळ विठ्ठल आता पुन्हा परत येणार नाही याची जाणीव होऊन त्यांच्या हृदयातून एक कळ येऊन गेली। त्या स्वतःला सावरत बाहेर बैठकीच्या खोलीत आल्या। गोविंदपंत एकटेच बसले होते। त्यांच्यापुढे कसल्या तरी चोपड्या पडल्या होत्या। हातात लेखणी होती, पण दृष्टी कुठेतरी शून्यात होती। मीराबाई आल्याची चाहूल त्यांना लागली। स्वतःला सावरून त्यांनी मीराबाईंकडे पाहिले। त्यांच्या चेहऱ्यावर थकावट दिसत होती। कसली तरी उणीव निर्माण झाल्याचे त्यांना जाणवले। मीराबाई, विठ्ठल बाहेर गेलेला दिसतोय। गोविंदपंतांनी केवळ मान हलवून होकार दिला। मीराबाई म्हणाल्या, मी म्हणते तुम्हाला जाणवले नाही का की विठ्ठल पैठणाहून आल्यापासून जास्तच गंभीर व पोक्त झाल्यासारखा वागतोय। त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही। कसला तरी सतत विचार करीत असतो व सतत घराबाहेरच राहतो। मी म्हणते घराबाहेर गेला तरी हरकत नाही, तो कोणा मित्राबरोबर सुद्धा फिरावयास जात नाही, केवळ एकटाच जंगलात जाऊन बसतो म्हणे आणि आकाशात बघत कसला तरी विचार करीत असतो। आता आला की आपण विचारून तरी पाहावे। मला बाई त्याची ही अवस्था पाहवत नाही। मी काही विचारले तर तेवढ्यापुरता हसतो, माझ्या खांद्यावर मान ठेवतो आणि म्हणतो, आई तसे काही नाही ग, मी खूप आनंदात आहे, आणि असे बोलून निघून जातो। मीराबाईंचे सगळे म्हणणे ऐकून घेतल्यावर गोविंदपंत म्हणाले, हे पहा, आपण चिंता करू नका। आता आला की मी विचारीन त्याला सर्व काही। मग तर झाले ना। माध्यान्नीला विठ्ठलाला तसे मीराबाईंनी पाने मांडली। गोविंदपंत व विठ्ठलाचे जेवण झाले। गोविंदपंत सुपारी कात्रत बैठकीवर बसले होते। विठ्ठल जेवून बाहेर आला। गोविंदपंतांनी त्याला हाक मारली, विठ्ठल ये बाळ, बैस येथे, मला तुझ्याशी काही बोलायचे। विठ्ठल गोविंदपंतांजवळ गेला व अदबीने जरा दूरच बसला। गोविंदपंतांनी त्याला हाताला धरून जवळ घेतले, त्याच्या पाठीवर हात फिरवला व ते त्याला म्हणाले, बाळा विठ्ठला, तुझी प्रकृती तर ठीक आहे ना? आल्यापासूनच आम्ही पाहत आहोत, तू मनमोकळेपणाने बोलत नाहीस, वागत नाहीस। काहीतरी चुकल्यासारखे, काहीतरी हरवल्यासारखे भाव तुझ्या चेहऱ्यावर दिसतात। तू सतत काहीतरी विचार, चिंतन करीत असतोस असे दिसते। तुझ्या वयाच्या मुलांबरोबरही तू नसतोस, तेव्हा तुला काय वाटते ते आम्हाला नाही का सांगणार? तुझी आई ही खूप चिंतातूर झालेली आहे। बोल, अगदी मनमोकळेपणाने बोल। मीराबाईंचे कान बाहेरच्या बोलण्याकडे होतेच घर आवरायचे सोडून त्या बाहेर आल्या। विठ्ठल काय उत्तर देतोय ते त्यांना ऐकावयाचे होते। त्याही बाहेर येऊन भिंतीला टेकून बसल्या। विठ्ठलाने आईकडे पाहिले व गोविंदपंतांना उद्देशून बोलू लागला, बाबा, आपण मला पैठणला पाठवलेत ते फार चांगले केलेत। तेथील विद्वान ब्राह्मणांकडून मला वेदांताचे सखोल ज्ञान मिळाले। पैठण विद्वानांचे आगर आहे। सरस्वतीचे तेथे वास्तव्य आहे। पैठणच्या धर्मशास्त्रांचा निर्णय हा अखेरचा मानतात, हेही मला दिसून आले। पण बाबा, मला क्षमा करा, लहान तोंडी मोठा घास घेतो असे मला वाटते। पण आपण विचारता म्हणून सांगणे भाग आहे की ती विद्वत्ता व ते वेदांची तत्वे अंगात मुरलेले व त्याप्रमाणे आचरण करणारे ब्राह्मण मात्र फारच तुरळक आहेत, व जे आहेत त्यांना अधिकार नाही। उथळ पाण्याला खळखळाट फार। विद्वत सभेचा निर्णय धर्मशास्त्राच्या शब्दांच्या चौकटीचा विचार करून दिलेले असतात। आपद्धर्माचा कधी विचारच होत नाही, त्यामुळे अनेकांवर अन्यायच होतात। शब्दांचे अर्थ कसे लावावयाचे ठरवणारेही हेच विद्वान, त्यामुळे न्यायाचे माप कोणाकडे झुकवावयाचे ठरवणारे हेच तेथे असतात। जगात ज्याचा कोणी वाली नाही त्याला न्याय मिळणे मला अवघड दिसते। हे सर्व बदलावयास हवे असे मला वाटते। मामाशी मी अनेक वेळा यावर चर्चा केली आहे। मामाला माझे बोलणे पटत असे, पण त्या ब्रह्मसभेत बोलण्या इतके धाडस मामाने केले नाही। शिवाय पाण्यात राहून माशाची वैर कशाला म्हणून मामा बोलत नव्हता। गोविंदपंत मध्येच म्हणाले, मग विठ्ठला, तू काय करणार आहेस? तू कशाचा विचार करतोस? तुला वाटते हे सगळे तुला बदलता येईल? अरे, तुझ्या मामाचा अधिकारही दांडगा आहे पैठणात, पण जर तो मूग गिळून गप्प बसतो तर तू अजून बाळ आहेस। तू केवळ विचार करून हा प्रश्न थोडा सुटणार आहे। विठ्ठल म्हणाले, बाबा, आपले म्हणणे बरोबर आहे, मग मी काय करावे? गोविंदपंत, विठ्ठला, मला तुझी पोटतिडीक समजते,
शिवाय आता माझ्या वयाकडे पहा. आधीच तू आम्हाला खूप उशिरा झालास. तू हाताशी येऊन माझी जबाबदारी कमी करशील म्हणून मी वाट पाहतोय. तोच गोविंदपंतांनी मीराबाईंकडे पाहिले व म्हणाले, विठ्ठला, तुझ्या मातोश्रींकडे पहा. त्याही विश्रांती मिळेल म्हणून वाट पाहत आहेत. तेव्हा विठ्ठल गोविंदपंतांचे शब्द मध्येच तोडून म्हणाला, बाबा, मला क्षमा करा. आपल्या अपेक्षा चुकीच्या आहेत असे मला म्हणायचे नाही, पण असे कुलकर्णीपण करून आपण आपले जीवन घालवलेत आणि माझेही आयुष्य असेच जाईल. मग ही सामाजिक जबाबदारी पुरी करण्यासाठी कोणीच का ती आपल्या खांद्यावर घेऊ नये? ज्यांच्या हाती धर्म आहे ते कर्मकांडाचे स्तोम माजवून सामान्य जनतेची एकीकडे लुबाडणूक करीत आहेत तर दुसरीकडे मुस्कटदाबी करीत आहेत. मग हे थांबवणारा कोणीतरी नको का? समाजाच्या साह्यासाठी कोणीतरी आपले बलिदान करावयास नको का? बाबा, आपण विचार करा आणि आपण सांगाल तसे करीन आणि तसेच वागीन. कंठ भरून आल्यामुळे विठ्ठलाला पुढे बोलवेना. त्याला डोळ्यात आलेले पाणी लपवता आले नाही. धोतराचा सुगा डोळ्यांना लावून विठ्ठल उठला व बाहेर गेला. गोविंदपंत व मीराबाई अवाक होऊन एकमेकांकडे पाहत होते. आतापर्यंत छोटा वाटणारा विठ्ठल दोघांनाही एकदम मोठा वाटू लागला. विठ्ठलाच्या विचारांची पोच इतक्या उंच स्तरावर गेली असेल याची गोविंदपंतांना कल्पना आली नव्हती. गोविंदपंतांच्या डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडला. गहनीनाथांचे शब्द त्यांच्या कानात घुमू लागले, माताजी, आपके बेटे के बेटो की बहुत कीर्ती होगी. गोविंदपंतांच्या लक्षात आले की हा मुलगा म्हणजे सामान्य मुलगा नव्हे, गहनीनाथांच्या प्रसादाचे फळ आहे. तेव्हा त्याचे विचार असेच असणार आणि गोविंदपंतांच्या मनात काहीतरी विचार येऊ लागले. मीराबाई गोविंदपंतांच्या चेहऱ्यावरील भाव निरखित होत्या. त्या म्हणाल्या, अहो, विठ्ठलाचे विचार ऐकलेत ना? लहान वाटणाऱ्या विठ्ठलाच्या मनात असे काही विचार चालू असतील असे मला बाई वाटले नव्हते. अहो, मग आपण काय ठरवताय? गोविंदपंत मीराबाईंच्याकडे वळून म्हणाले, हे पहा, विठ्ठल आता काही कोठे जात नाही, त्यातून तो माझ्या आज्ञेबाहेर नाही. तेव्हा आपण घरातील आवरावरी करा व जरा पडा. मी त्याच्याशी अजून थोडे बोलतो. त्याचा पुढे काय करण्याचा बेत आहे तो मी कळून घेतो व तुम्हाला सांगतो. तुमच्याशी सल्ला केल्याशिवाय मी विठ्ठलाला काहीच सांगणार नाही, हे आपण लक्षात ठेवा. आपण कसलीच चिंता करू नका. करता करविता सर्व काही परमेश्वर आहे. आपण फक्त जे जे होईल ते पाहावे. आणि गोविंदपंतांनी विषय तात्पुरता थांबवला. या प्रकरणानंतरही विठ्ठलाची दिनचर्या बदलली नाही. तो ब्राह्ममुहूर्ती उठत असे, मुखशुद्धी, शरीरशुद्धी, नंतर तो देवापुढे बसून चिंतन मनन करीत असे. सूर्योदयाच्या वेळी देवापुढून उठून निघण्याची तयारी करी. तोपर्यंत मीराबाई काही खाण्यास व दूध देत. ते घेऊन तो बाहेर जाई. तो माध्यान्नाला येत असे. नंतर भोजन, विश्रांती, उन्हे कल्ली की पुन्हा बाहेर. ते सूर्यास्ताला घरी. संध्याकाळी देवासमोर बसून अध्यात्म रामायण, श्रीमद भागवत किंवा कोणते तरी पुराण याचे वाचन करी. रात्री भोजन व नंतर झोप. मधल्या काळात तो सर्वसाधारण विषयावर गोविंदपंत व मीराबाईंशी बोलत असे. घडलेल्या काही गमतीशीर घटना, पैठणच्या आठवणी तो सांगत असे. त्यामुळे वातावरणातील तणाव खूपच कमी होत असे. असे असले तरी विठ्ठलाच्या विचारात काही बदल झालेला होता असे मात्र नाही. एकदा मीराबाई घरात नाहीत असे पाहून गोविंदपंतांनी विठ्ठलाला जवळ बोलावले व विचारले, विठ्ठला, ये, असा जवळ बैस. विठ्ठला, मला तुझे विचार एकदम पटतात. समाजासाठी कोणीतरी काहीतरी करावयास पाहिजे हेही मला मान्य आहे. माझे तुझ्यावर कमी प्रेम आहे असा तू अर्थ घेऊ नकोस. मी पुरुष आहे. परिस्थितीची कल्पना येऊन आम्हाला मन घट्ट करता येते, पण स्त्री हृदय तसे नसते. आपल्या सुखाचा ठेवा असा सहजासहजी त्या सोडून द्यावास तयार होत नाहीत. तेव्हा प्रथम मला तुझी योजना सांग. तिची दिशा मला योग्य वाटली की मग या समस्येतून कसा मार्ग काढावयाचा ते पाहू. बाप लेक बराच वेळ बोलत होते. मीराबाई आल्या तेव्हा त्यांची बोलणी थांबली. त्यांच्या बोलण्याचा सारांश असा निघाला, विठ्ठलाने प्रथम तीर्थयात्रा करून यावे, भारतखंड पाहून यावे, शंकराचार्यांच्या मठामधील व त्याप्रमाणे इतर धर्मपीठांमध्ये धर्मशास्त्रांवरील सभांमधील चर्चांचे व वादविवादांचे श्रवण करावे, शास्त्री पंडितांशी चर्चा करावी व सर्व शंकांचे निरसन करून घ्यावे व परत आपेगावी यावे. विठ्ठलाच्या मनात काशीला राहून पुन्हा धर्मशास्त्रांचा खोलवर अभ्यास करावयाचा होता. त्याला गोविंदपंतांनी तात्पुरती हरकत घेतली होती. विवाह करून संसार करण्याविषयी विठ्ठलाच्या मनात उदासीनता होत दिसली. पण गोविंदपंत या विषयावर जास्त बोलले नाहीत, कारण त्यांना गहनीनाथांचा आशीर्वाद आठवला. जरी आज विठ्ठल लग्नाला नाही म्हणत असला तरी तो लग्न करेल व त्याला मुले होतील व त्यांची दिगंत कीर्ती होईल याची गोविंदपंतांना कल्पना होती. ते म्हणाले, विठ्ठला, मी तुला एका सप्ताहात या गोष्टीचा निर्णय देतो. तुझ्या मनासारखेच होईल असे मी पाहीन.
विठ्ठल उठला व त्याने गोविंदपंतांना नमस्कार केला व तो बाहेर गेला. या गोष्टीला 4 दिवस झाले. घरातील सर्वांचे दिनक्रम व्यवस्थित चालू होते. बाह्यतः तरी सर्वजण शांत दिसत होते, पण प्रत्येकाच्या मनात मात्र अशांतता होती. मीराबाई उत्सुक होत्या की बाप लेकात काय बोलणे झाले ते कसे समजेल. गोविंदपंतांचे मन हा विषय मीराबाईंच्या समोर कसा काढावा व लेकाला तीर्थयात्रेची परवानगी कशी मिळवून द्यावी याचा विचार करीत होते. आणि विठ्ठल आईच्या मनाचा कौल काय मिळतो याचा विचार करीत होता. आणि हे कोडे एके दिवशी सुटले. माध्यान्ह टळून गेली होती. दुपारची वामकुक्षी झालेली होती. गोविंदपंत आपल्या बैठकीवर बसलेले होते. इतक्यात मीराबाई स्वयंपाकघरातून येऊन गोविंदपंतांच्या बाजूला भिंतीला टेकवून बसल्या. गोविंदपंतांनी सुरुवात केली. आपण आलात बरे झाले, नाहीतर मी बोलावणार होतोच. मीराबाई मध्येच म्हणाल्या, होय, म्हणून मी 4 दिवस वाट पाहत होते. शेवटी मीच येऊन विचारावयाचं ठरवले. गोविंदपंत स्वतःला सावरत, तसे नव्हे हो, विठ्ठलाने जे सांगितले त्यावर विचार केल्याशिवाय का तुमच्याशी बोलून उपयोग होणार. बरे ते असो, असे म्हणून गोविंदपंतांनी विठ्ठलाची मनोभूमिका मीराबाईंना समजून सांगितली व त्यांना धीर देत म्हणाले, तुम्ही चिंता करू नका. गहिनीनाथ महाराजांनी दिलेला आशीर्वाद आठवा. विरागी पुरुषांच्या आशीर्वादाने झालेली संतती ही अशीच विरागी असणार. नाथपंथीय हे अन्यायाचा विरोध करणारे आहेत, तेव्हा त्यांच्या प्रसादाचा पुत्रही तसाच असणार. पण एक लक्षात ठेवा, विठ्ठल आता कितीही लग्न न करण्याचा विचार करू, पण त्याचे लग्न होणार व त्याला पुत्रप्राप्तीही होणार हे निश्चितच. तेव्हा आपण त्याच्या मागे लग्नाचा उगाच लकडा लावू नका. तो तीर्थयात्रा करून येतो असे म्हणतोय, तर आपण त्याला आनंदाने परवानगी द्यावी. आपल्याच आशीर्वादाने त्याची यात्रा सफल होणार आहे. थोडा वेळ थांबून गोविंदपंतांनी पुन्हा बोलावयास सुरुवात केली. विठ्ठलाच्या बुद्धिमत्तेबद्दल व त्याच्या वादविवाद चर्चांबद्दल मी आपणास मागे पैठणाहून आल्यावर वेळोवेळी सांगत आलो आहे. तेव्हा तो या तीर्थयात्रेतही 4ही दिशांच्या गावोगावींच्या विद्वानांशी विचारविनिमय करणार आहे म्हणतो, तेव्हा आपण कशाला अडवा. शिवाय तसे त्याचे वय काही एकदम निघून चालले नाही. यात्रेवरून आल्यावर त्याचा विवाह करता येईल. 4-1 संवत्सराचा काळ जाईल, तेव्हा मला वाटते जाऊ द्यावे. शिवाय दुसरी गोष्ट, त्याला जाण्यास नकार दिला तर त्याचे चित्त येथे लागणार नाही व अशाच पद्धतीने तो घरात वागत राहील. मग सांगा, सध्याच्या वागण्याने तुम्हाला पुत्रजवळ असल्याचे काही सुख मिळते का. म्हणून मी असा विचार केला. आता तुमचा काय विचार आहे तो सांगा. मीराबाईंनीही परिस्थितीचा पोक्तपणे विचार केला. त्या म्हणाल्या, मला बाकीचे काही समजत नाही. वयाच्या 40पर्यंत मुलगा नव्हताच. पुढे मुंजीपर्यंत 8 वर्षे काय तो या घरात होता. मुंजीनंतर पैठणास गेला. त्याला 1 तप गेले. आता आला तर तीर्थयात्रेला जायचे म्हणतोय. जाऊ द्या. विठ्ठलाने मला आई म्हणावे यातच सर्व काही आले. माझ्या स्त्री जन्माचे सार्थक झाले. पिल्लांना पंख फुटले तर उडून जाणारच. त्यांना कोण थांबवणार. माझी काही ना नाही म्हणून त्याच्या कानावर घालावे. पण तीर्थयात्रेहून आला म्हणजे मग मात्र कुठे जाऊ नये असे मला वाटते. एवढे बोलून मीराबाई उठून आत निघून गेल्या. गोविंदपंतांना मीराबाईंचा सोशिक स्वभाव माहीत होता. प्रश्न असा झटकन सुटल्यामुळे त्यांनाही बरे वाटले. गोविंदपंतांनी सवड मिळताच विठ्ठलाच्या कानावर मीराबाईंचा विचार घातला. विठ्ठलाने आईची इच्छा एकदम मान्य केली. त्याचाही प्रश्न सुटला. त्यामुळे तोही आनंदित झाला. आता घरातील वातावरण प्रसन्न झाले. समस्यांचा उलगडा झालेला होता. मीराबाई विठ्ठलाला आवडणाऱ्या पदार्थांची रोज नव्याने एक अशी योजना करीत होत्या व त्याला पोटभर खाऊ घालत होत्या. मातृप्रेमाची उत्कटता विठ्ठलाला जाणवत होती. तरीही मन घट्ट करून त्याने तीर्थयात्रेला जाण्याचा निश्चय पक्का केला होता. कारण एकदा का विवाह बंधनात पडले तर घरातून जाणे अशक्य होईल याची विठ्ठलाला कल्पना होती. आईच्या आग्रहास्तव दिवाळी संपल्यावर प्रस्थान ठेवण्याचे ठरले. त्यामुळे दिवाळी तरी आनंदात जाणार होती. वसुबारसेचा दिवस. संध्याकाळी मीराबाई गोठ्यात गेल्या. त्यांनी गाई वासराची पूजा केली. गाईच्या सडाला ढुशी देणारे गाईचे वासरू पाहून मीराबाईंच्या डोळ्यात पाणी आले. त्या तो प्रसंग पाहत काही क्षण उभ्या होत्या. तोच गाईचा सड सोडून वासरू मीराबाईंजवळ आले. त्यांनी त्याच्या अंगावरून हात फिरवला. त्याच्या मानेखाली खाजवले. तसे ते दुसरीकडे गेले. मीराबाईंनी गाईच्या पाठीवरून हात फिरवला व तिच्याही मानेखाली खाजवले आणि त्या घरात आल्या. तेव्हा त्यांना विठ्ठलाने नमस्कार केला. मीराबाईंनी विठ्ठलाला जवळ घेतले. त्याच्या अंगावरून डोक्यावरून हात फिरवला. विठ्ठल वळून चालू लागला. त्याच्या मीराबाई त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होत्या. हा म्हणता दिवाळी संपली. कधी ते कळलेच नाही. विठ्ठलाच्या तीर्थयात्रेच्या प्रस्थानाचा दिवस उगवला. दुपारी जेवणे झाली. विठ्ठलाने पडशीत फक्त 1 धोतरजोड व 2 अंगरखे एवढ्याच वस्तू घेतल्या होत्या. तो पडशी खांद्यावर टाकून मीराबाईंच्या समोर उभा होता. दह्याचा सट व पळी घेऊन मीराबाई त्याच्याकडे पाहत होत्या.
डोळे पाणावले होते. त्यांनी 3 वेळेला दह्याची कवडी विठ्ठलाच्या हातावर घातली. विठ्ठलाने ती तोंडात सोडली. ओला हात डोक्यावरून फिरवला. आईला व बाबांना विठ्ठलाने नमस्कार केला व वळून विठ्ठल चालू लागला. गोविंदपंत व नीराबाई विठ्ठलाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बाहेर उभे होते. नीराबाईच्या डोळ्यातून पाण्याच्या सरी बरसत होत्या. गोविंदपंतांनी त्यांना बांध घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता, त्यामुळे ते पाणी पापण्यांच्या तळाशी थबकले होते. वळणावर विठ्ठलाने मागे वळून पाहिले. आई वडील दारात दिसले. त्याने हात हलवला. तेथेच त्याच्या डोळ्यातून 2 थेंब खाली पडले. ते मात्र गोविंदपंत आणि नीराबाईंना दिसले नाहीत आणि विठ्ठल झटकन वळून दृष्टीआड झाला आणि नीराबाई तेथेच बसल्या. धन्यवाद.